नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेऊया हरतालिकेविषयी आणि त्याची कथाही ऐकूया. भाद्रपद महिन्यात येणारे हरतालिका व्रत हे वर्षा ऋतूत येते. वटसावित्री, मंगळागौर व हरतालिका ही महाराष्ट्रातील स्त्रियांची अतिशय आवडती व्रते. त्यातही हरतालिका व्रताचे खास वैशिष्ट्य आहे. या व्रताची देवता भगवान शिव व पार्वती माता आहेत. पूर्वजन्मी सती पार्वतीने शंकरालाच वरले होते. तिचा पिता दक्ष प्रजापती याने एकदा यज्ञात शंकराचा अपमान केला. तो सहन न होऊन पार्वती मातेने यज्ञकुंडात स्वतःला जाळून घेतले व नंतर ती हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली. पुन्हा उग्र तप करून पुन्हा ती भगवान शंकराची अर्धांगी झाली. अशी ही दृढनिश्चयी व स्वाभिमानी पतिव्रता पार्वती ही आर्य स्त्रियांचा महान आदर्श आहे. म्हणून तिची पूजा करून तिच्याजवळ पतीला उदंड आयुष्य व आरोग्य मागावयाचे असते आणि स्वतःचे सौभाग्य अखंड राखण्यासाठी तिची प्रार्थना करायची असते. आता आपण हरतालिकेची कथा ऐकूया. हिमालयाची कन्या पार्वती लग्नायोग्य झाली. पित्याच्या मनात तिचा विवाह कुणाशी करावा याची चिंता उत्पन्न झाली. एक दिवस नारायण नारायण करीत नारद मुनी तेथे आले. मुनी म्हणाले, विष्णूने तुझ्या मुलीस मागणी करण्याकरिता मला पाठवले आहे, असा निरोप नारदाने दिला. हे ऐकून पार्वतीस वाईट वाटले, कारण तिला भगवान शंकराबरोबर विवाह व्हावा हीच इच्छा होती व तेच पती म्हणून मिळावे म्हणून पार्वतीने उग्र तप केले होते. तिचा पिता हिमालय राजा याने तिला विष्णूला देण्याचे ठरवले. म्हणून पार्वती रागाने सखीसह अरण्यात निघून गेली. तेथे नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून तिने त्याची पूजा केली. तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. त्या दिवशी पार्वतीने उपोषण म्हणजे कडक उपवास केला. पूर्णपणे व्रतस्थ राहून भक्तिभावाने शिवाची उपासना केली. तिच्या उपासनेने भगवान शंकर प्रकट झाले आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असा वर दिला. अशी हरतालिकेची कथा सांगितली जाते. पार्वती मातेने भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले. तोच उद्देश समोर ठेवून सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त असा पती मिळावा म्हणून कुमारिका मुली हे व्रत करतात व मिळालेल्या पती दीर्घायुषी व आरोग्यवान व्हावा म्हणून सुवासिनी भगिनी हे व्रत करतात. पुनर्जन्मी अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून विधवा स्त्रिया या व्रतानिमित्त फक्त उपवास करतात, पूजा करीत नाहीत. आपले पौराणिक वाक्य समजावून घेण्यासारखे आहे. विश्वात नररूप शिव व नारीरूप उमा म्हणजेच पार्वती आहे आणि ही दोन्ही जगाची पूर्ण रूपे आहेत. उपनिषदात याचा स्पष्ट उल्लेख आहे. रुद्रो नर उमा नारी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्रो ब्रह्मा उमा वाणी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्रो विष्णु उमा लक्ष्मी तस्मै तस्मै नमो नमः. रुद्र हे सूर्य आहे, उमा त्याची प्रभा आहे. रुद्र हे फूल आहे तर उमा त्याचा सुगंध आहे. रुद्र यज्ञ आहे, उमा त्याची देवी आहे. वास्तविक सृष्टीच्या मुळातच दोन तत्वे आहेत. भगवान शंकर कृपाळू, दयाळू, मायाळू, भक्तवत्सल व प्रेमळही आहेत. यालाच उमा महेश्वर म्हटले आहे. म्हणून आपण हरतालिकेच्या दिवशी उमा महेश्वराची पूजा करीत असतो. ज्याप्रमाणे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, देवांमध्ये विष्णुश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका व्रत हे व्रतांमध्ये श्रेष्ठ मानले जाते. म्हणून या व्रताने मनुष्य पापापासून मुक्त होतो, 7 जन्मांचे पातक नाहीसे होते आणि स्त्रियांचे सौभाग्य वाढते. तर आपणही असे हरतालिकेचे व्रत नक्की करूया आणि हरतालिका मातेला नमस्कार करूया. जय माता हरतालिका.